महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एक मुद्दा प्रचंड चर्चेत आहे आणि तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे लाखो महिलांच्या खात्यात दर महिन्यात 1,500 रुपये जमा होऊ लागले आणि अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळाला। पण आता याच योजनेभोवती मोठा वाद निर्माण झाला आहे, कारण जवळपास 80 लाख महिला या योजनेतून अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे विरोधकांनी सरकारवर गंभीर आरोप करत निवडणुकीसाठी महिलांचा वापर केल्याचा दावा केला आहे, तर दुसरीकडे सरकारकडून हे सर्व नियमांनुसार होत असल्याचं सांगितलं जात आहे। नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहता अनफिल्टर्ड महाराष्ट्र। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की लाडकी बहीण योजनेतून इतक्या मोठ्या प्रमाणात महिला अपात्र कशा ठरल्या, सरकार नेमकं काय म्हणते, विरोधकांचे आरोप काय आहेत, लाभार्थ्यांकडून पैसे परत घेतले जाणार का आणि या संपूर्ण प्रकरणामागचं राजकारण नेमकं काय आहे। जून 2024 मध्ये महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेचा उद्देश राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक मदत करणे हा होता। या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्यात 1,500 रुपये जमा केले जात होते। सुरुवातीला या योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। राज्यभरातून कोट्यवधी महिलांनी अर्ज केले। काही महिन्यातच तब्बल 2,47,00,000 महिलांना या योजनेचा लाभ दिला जात असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला। विशेष म्हणजे ही योजना विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी सुरू झाली होती, त्यामुळे विरोधकांनी सुरुवातीपासूनच ही योजना मतांसाठी आणण्याचा आरोप केला होता। मात्र महिलांमध्ये या योजनेची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली। अनेक महिलांसाठी हा दर महिना मिळणारा पैसा घर खर्चाला हातभार लावणारा ठरला। परंतु निवडणुका संपल्यानंतर परिस्थिती बदलू लागली। सरकारने लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केली। ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली। लाभार्थ्यांच्या उत्पन्नाची, वयोमर्यादेची, सरकारी नोकरीची आणि इतर निष्कर्षांची तपासणी सुरू झाली आणि त्यानंतर समोर आलेली आकडेवारी धक्कादायक होती। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं की 80 लाखांचा आकडा केवळ ई-केवायसी न केलेल्या महिलांचा नाही, या आकड्यात विविध कारणांमुळे अपात्र ठरलेल्या महिलांचा समावेश आहे। त्यांच्यानुसार अनेक महिलांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही। काही महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे। काही महिला 65 वर्षांच्या वयोमर्यादेपेक्षा जास्त वयाच्या आहेत। काही सरकारी कर्मचारी आहेत, तर काही महिलांना आधीच इतर सरकारी योजनांचा लाभ मिळत आहे। सरकारच्या माहितीनुसार सुमारे 11 ते 12 लाख महिलांचं उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असल्याचं आढळलं। जवळपास 5 लाख महिला वयोमर्यादेपेक्षा बाहेर होत्या। सुमारे 14,000 सरकारी कर्मचारी महिलांना लाभ मिळत होता, तर अनेक महिला एकाच वेळी 2 किंवा अधिक योजनांचा लाभ घेत असल्याचंही तपासात आढळून आलं। याशिवाय सुमारे 3.25 लाख लाभार्थ्यांच्या नावावर 4 चाकी वाहने असल्याचं समोर आलं। या सर्व निकषांच्या आधारे मोठ्या प्रमाणावर महिलांना अपात्र ठरवण्यात आले। मात्र याच मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप करत म्हटलं की निवडणुकापूर्वी कोणतीही पडताळणी न करता दिसेल त्या महिलेला या योजनेत सामावून घेतलं गेलं। त्यावेळी मतं मिळवणं हे सरकारचं उद्दिष्ट होतं। आता निवडणुका संपल्यानंतर त्याच महिलांना अपात्र ठरवलं जात आहे। जयंत पाटील यांचा आरोप आहे की सरकारकडे आर्थिक संसाधनांची कमतरता आहे, त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे। पुढील काही महिन्यात आणखी लाखो महिलांना योजनेतून बाहेर काढलं जाऊ शकतं, असंही त्यांनी म्हटलं आहे। आमदार रोहित पवार यांनी देखील सरकारवर टीका करत म्हटलं की केवायसी हा फक्त बहाणा आहे। प्रत्यक्षात सरकार हळूहळू लाभार्थी कमी करत असून अखेरीस योजना बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे। निवडणुकापूर्वी केवायसी न करता योजना सुरू केली आणि आता त्यांच महिलांना बोगस लाभार्थी म्हणलं जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही सरकारवर हल्लाबोल केला आहे। निवडणुकीच्या काळात महिलांना आश्वासन द्यायची, जाहिराती करायच्या आणि सत्ता मिळवल्यानंतर त्यांनाच योजनांमधून बाहेर काढायचं, ही सरकारची कार्यपद्धती असल्याचा आरोप त्यांनी केला। दरम्यान या संपूर्ण प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे, तो म्हणजे अपात्र ठरलेल्या महिलांना आतापर्यंत देण्यात आलेल्या पैशाचं काय होणार। गेल्या 1.5 वर्षापासून लाखो महिलांच्या खात्यात दर महिन्यात 1,500 रुपये जमा झाले आहेत। जर त्या महिला आता अपात्र ठरत असतील तर त्यांना मिळालेली रक्कम सरकार परत घेणार का, हा प्रश्न सध्या राज्यभर चर्चेचा विषय बनला आहे। कारण जर सरकारने वसुलीचा निर्णय घेतला तर लाखो महिलांसमोर आर्थिक संकट उभं राहू शकतं।
अर्थतज्ञ नीरज हातेकर यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना म्हणलं की ही योजना सुरुवातीपासूनच मतांसाठी आणली गेली होती. कोणतीही कठोर पडताळणी न करता लाभ देण्यात आला. आता खर्च वाढल्यामुळे लाभार्थी कमी केले जात आहेत, पण 1.5 वर्षापासून दिलेले पैसे महिलांकडून परत घेणं व्यवहार्य नाही. त्यांच्या मते जर इतक्या मोठ्या प्रमाणावर अपात्र लाभार्थ्यांना पैसे देण्यात आले असतील तर त्यासाठी जबाबदार कोण याचा शोध घेतला पाहिजे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सरकारच्या पोर्टलवरील आकडेवारीवरील प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. सुरुवातीला 2 कोटींपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचं सांगितलं जात होतं, मात्र आता पोर्टलवरील आकडे त्यापेक्षा खूपच कमी दिसत आहेत. त्यांच्या मते या आकडेवारीतील तफावत स्पष्ट केली गेली पाहिजे. सुरुवातीचे लाभार्थी कोण होते, त्यांची पडताळणी कशी झाली आणि आता इतक्या मोठ्या प्रमाणावर महिलांना अपात्र का ठरवलं जात आहे याची सविस्तर माहिती सरकारने जनतेसमोर ठेवली पाहिजे. याशिवाय त्यांनी या योजनेचं स्वतंत्र आर्थिक आणि प्रशासकीय ऑडिट करण्याची मागणीही केली आहे. जनतेच्या कराच्या पैशातून ही योजना चालते, त्यामुळे पैसा नेमका कुठं गेला, लाभार्थी कोण होते आणि याची पडताळणी प्रक्रियेत काय चुका झाली याची चौकशी झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. माजी IAS अधिकारी महेश झगडे यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केलं आहे. त्यांच्या मते कोणत्याही योजनेची अंमलबजावणी प्रशासनाच्या जबाबदारीतील येते. जर निष्कानुसार लाभ दिला गेला नसेल तर त्यासाठी संबंधित विभाग आणि प्रशासन जबाबदार आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की इतक्या मोठ्या प्रमाणावर अपात्र लाभार्थी आढळणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. लाभार्थ्यांची पडताळणी करणे हे प्रशासनाचं काम आहे, त्यामुळे या प्रकरणात जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक दीपक भातुसे यांचं मत देखील महत्त्वाचं आहे. त्यांच्या मते निवडणुकींच्या तोंडावर महिलांची मतं मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज स्वीकारण्यात आले. त्यावेळी अटी आणि शर्तींकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही, कारण निवडणुकीत राजकीय फायदा मिळवणे हे प्राधान्य होतं. नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असल्याने सरकारी लाभार्थी कमी करण्याचं टाळलं. पण आता निवडणुका नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नावे वगळली जात आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनीही याला निवडणुकीपूर्वी दिलेलं प्रलोभन असं संबोधलं आहे. त्यांच्या मते महिलांची चूक नसताना त्यांना अपात्र ठरवलं जात आहे. जर चुकीच्या लाभार्थ्यांना पैसे दिले गेले असतील तर त्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर आणि संबंधित यंत्रणांवर कारवाई झाली पाहिजे. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे लाखो महिलांच्या मनात निर्माण झालेली अनिश्चितता. अनेक महिला अजूनही eKYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काहींना तांत्रिक अडचणी आहेत, काहींना आपलं नाव यादीत आहे की नाही याची माहिती नाही. सरकारकडून सांगितलं जात आहे की ज्या महिलांनी eKYC पूर्ण केली आहे पण तरीही त्यांना लाभ मिळत नाही, त्यांची फेड तपासणी केली जाईल. त्यामुळे अंतिम आकडेवारी अजून समोर आलेली नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे, लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात चर्चेची योजना ठरली आहे. निवडणुकीपूर्वी या योजनेमुळे महिलांचा मोठा पाठिंबा मिळाला. आता त्याच योजनेमुळे सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 80 लाख महिला अपात्र ठरल्याचा मुद्दा हा केवळ प्रशासकीय नाही तर राजकीय दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा बनला आहे. सरकार यावर काय भूमिका घेणार? चौकशी होणार का? अपात्र लाभार्थ्याकडून पैसे परत घेतले जाणार का? आणि भविष्यात या योजनेचं स्वरूप काय असेल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. सध्या तरी सरकार आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, पण यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो लाखो महिलांच्या भविष्याचा. कारण अनेक महिलांसाठी हा दर महिना मिळणारा 1,500 रुपयांचा आधार त्यांच्या कुटुंबांच्या अर्थकारणाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. आता पुढील काही महिन्यात सरकारकडून येणारे निर्णय आणि अधिकृत आकडेवारीचं या वादाचं खरंच चित्र स्पष्ट करणार आहेत. तुम्हाला काय वाटतं? लाडकी बहीण योजनेतून इतक्या मोठ्या प्रमाणावर महिला अपात्र ठरण्यामागे खरोखरच नियमांची अंमलबजावणी कारणीभूत आहे का, की विरोधकांच्या आरोपांप्रमाणे हा राजकीय डाव आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक घडामोडींच्या सखोल विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.